नमस्कार. माझं नाव गजानन आहे. मी एक सेल्स प्रोफेशनल आहे. फिटनेस कोच आणि वेलनेस कोच आहे. आणि आजचा विषय आहे अन्न, जेवण, फूड. आणि हा विषय का निवडला आधी ते सांगतो. एके दिवशी मला एक प्रश्न पडला, की ज्या देवाची आपण पूजा करतो, ज्या देवाला आपण मानतो, तो देव, ईश्वर, परमेश्वर जे प्राणी, पक्षी आहेत, त्यांना माहीत असेल का? त्यांना माहीत आहे का? प्रश्न फार वेगळा आहे, नाही का? मग त्याच बरोबर अजून एक प्रश्न असा आला, की जे प्राणी, पक्षी आहेत, त्यांची तब्येत, हेल्थ इतकी चांगली कशी काय? ते इतके फिट कसे? जसं की मनुष्य जेवण करतो, प्राणी, पक्षी हे देखील खातात, जेवण करतात. ते देखील आपलं अन्न खातात. पण माणूस जसा जाड होतो, माणसाची माणूस जसा माणसाची जशी जाडी वाढते, ज्याला आपण लठ्ठपणा म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये ओबीस, ओबेसिटी म्हणतो. तसे प्राणी आणि पक्षी नाही होत. माणूसच कसं काय जाड होतो? ते कसे काय? मला वाटते प्राणी, पक्षी देखील हे देखील खूप सारे प्राणी, पक्षी ते सतत खात असतात किंवा खात असतात. पण तरी देखील त्यांची जी जाडी, त्यांची जी वाढ होते किंवा अ, ते वाढतात, मोठे होतात, पण त्यांची वाढ जी आहे, एक ठराविक सिस्टमॅटिक पद्धतीनुसार होते. कसेही नाही वाढत. मग ते कसे काय? जिम, योगा वगैरे जात असतील कदाचित. मग हे समजण्यासाठी थोडा अभ्यास केला, थोडं रिसर्च केलं, थोडं ऑब्झर्वेशन केलं. मग मला त्यांचं जे फिटनेस बद्दलचं रहस्य आहे ते समजलं, की ते इतके फिट कसे काय? प्राणी, पक्षी हे निसर्गाशी खूप छान जोडलेले आहेत. एकदम असे संलग्न आहेत निसर्गाशी. बरीच कारणे आहेत त्यांची हेल्थ, फिटनेस चांगली राहण्याची. पण बऱ्याच कारणांपैकी मला जे फार महत्त्वाचं कारण वाटलं प्राणी, पक्षी यांच्याबद्दल, ते म्हणजे त्यांची खाण्याची पद्धत आणि जेवणाबद्दलचा आदर किंवा आपण म्हणू शकतो कदर, जेवणाची कदर आहे. प्राण्यांना, पक्ष्यांना खाताना बघितलं असेल. ते किती आवडीने लक्ष देऊन खात असतात. जर कोणी दखलंदाजी केली, तरी त्यांना ते आवडणार नाही. आपल्यावर अटॅक करते. अशा प्रकारे ते लक्ष देऊन आवडीने खात असतात. मग कोणी म्हणेल, की त्यांना अन्न भेटत नसेल. पण तसे नाही. निसर्गाने, देवाने सगळ्यांची उत्तमरित्या सोय केली आहे, असे मला वाटते. मग किती भरभरून जरी अन्न असेल, जेवण असेल, तरी त्यांची ते सवय नाही सोडणार. ते आपल्याच पद्धतीने खाणार. उदाहरण द्यायचं झालं तर गाई, म्हशी चरायला सोडलेल्या असतात. रोज तेच ते गवत खातात. पण तरी देखील न म्हणजे आपल्या आवडीने एका चित्ताने चरत राहत असतात.
मग माझा जो प्रश्न होता, की प्राण्यांना, पक्ष्यांना देव माहीत आहे का? मग मला हे समजलं, की प्राण्यांना, पक्ष्यांना त्यांना देव माहीत असो किंवा नसो, पण देवाच्या फार जवळ तेच आहेत. आणि ते कसे? ते कसे तर आपण अन्नाला काय म्हणतो? अन्न हे परब्रह्म. अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्नाला आपण परब्रह्माचा दर्जा दिला आहे. मग हे जे प्राणी, पक्षी आहेत, तेच खऱ्या अर्थाने ह्या अन्नाची कदर करतात, व्हॅल्यू करतात. म्हणून ते देवाच्या इतके जवळ. नाहीतर मनुष्य कसं जेवण करतो आजकाल? टीव्ही बघत, चालता फिरता, मोबाईल बघत, मोबाईलमधून फोनवर बोलत, म्हणजे लक्ष देऊन जे जेवण आहे त्या अन्नाकडे ज्या प्रकारे केलं पाहिजे, आधी करायचे, त्या प्रकारे नाही करत. आजकाल तर असे प्रकार आलेत, की क्लायंट अपॉइंटमेंट नाही देत. म्हणून त्याला हॉटेलमध्ये वगैरे जेवण करायला बोलवायचं आणि जेवण करायला सुरुवात केली, की आपले विषय डिस्कस करायचे. असेही प्रकार आहेत. म्हणजे त्या अन्नाबद्दल जी व्हॅल्यू केली पाहिजे, जो आदर असला पाहिजे, तो कुठे ना कुठे आजकाल कमी होत चाललाय. हे सर्व बघितलं तर असं वाटते, की आपण देवाची इतकी पूजा करतो, पूजा-पाठ करतो, त्या देवाला किती आळवतो किंवा त्या देवाची किती प्रार्थना करतो आणि जर आपण त्या अन्नाची किंमत नाही केली, तर जी काही आपण केलेली पूजा-पाठ असेल, ते सर्व काही व्यर्थ आहे, असे मला वाटते. तर अन्नालाच आपण परब्रह्म म्हणतो आणि त्या अन्नालाची जर आपण किंमत नाही केली, तर मग देव कसा आपल्याला पावेल? कसा आपल्याला पोहोचेल? हा तर झाला एक स्पिरिच्युअल किंवा दैविक अँगल. तर सायन्स काय म्हणतो? कारण फार जण आहेत, फार जण किंवा काही जण असे आहेत जे देवाला नाही म्हणत. तर मग सायन्स काय म्हणतो? तर मग थोडं रिसर्च केलं, अजून थोडं फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. मग तेव्हा मला समजलं, एक रिसर्च हाती लागला किंवा रिसर्च व्हिडिओज, पेपर्स हाती लागले. ज्यामध्ये असं होतं, की सायंटिस्ट लोक रिसर्च करतात. त्यांच्या रिसर्चमधून मला समजल्या काही गोष्टी. त्यांनी उंदरावरती रिसर्च केला. जे उंदीर अ, असतात त्यांच्यावर रिसर्च केला आणि त्यांनी उंदरांना अशा प्रकारचं अन्न खाऊ घातलं, हाय कोलेस्ट्रॉल, ज्याने त्यांना लवकरच हार्ट अटॅक येतील, मरतील. एक प्रकारे विषारी अन्न त्यांना खाऊ घातलं. त्यांचा एक्सपेरिमेंटचा प्रकार होता. मग त्यांना खाऊ घातलं आणि त्या उंदराने ते अन्न खाल्लं आणि गंमत अशी झाली, ते उंदीर मेलेच नाहीत. मग सायंटिस्ट लोकांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, "हे कसं काय पॉसिबल?" मग त्यांनी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. मग त्यांना समजलं, की जो व्यक्ती त्यांना खाऊ घालत होता जेवण, अन्न, ती व्यक्ती त्या उंदरांना ते अन्न फार आवडीने, प्रेमाने, कुरवाळत त्यांना खाऊ घालत होता. मग त्या उंदरांनी ते अन्न त्याच आवडीने, मजेने खाल्लं आणि पचवलं. म्हणून त्या उंदरांना काहीच नाही झालं. जे वाईट परिणाम दिसायचे होते, ते काहीच नाही झाले. मग या निष्कर्षातून हे समजलं सायंटिस्ट लोकांना, की जे अन्न आहे, ते आपण आवडीने
खाल्लं पाहिजे. आवडीने लक्ष देऊन खाल्लं पाहिजे. तेव्हा कुठे तुम्हाला त्याचे चांगले बेनिफिट भेटणार. तुमच्या हेल्थसाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्या अन्नामधून जे न्यूट्रिशन आहे ते तुम्हाला भेटणार. असं त्या निष्कर्षामधून फाइंड आउट झालं. कारण आपला जो मेंदू आहे, जो ब्रेन आहे, तो फार तल्लख आहे, हुशार आहे. जेवणाची खाण्याची सुरुवात जी आहे किंवा जी अन्न पचवण्याची जी प्रोसेस आहे, ती आपण खाण्याच्या आधीच चालू होते. जेवणाला जेवण आपण तोंडामध्ये घालण्याच्या आधीपासून ती कशी तर आपण अन्नाला डोळ्यांनी पाहतो आणि पाहता क्षणी जे इलेक्ट्रिकल सिग्नल्सच्या रूपात ते आपल्या मेंदूला समजते की हा आपण आता जेवण करतो आहे, अन्न अ, खाणार आहे आणि मेंदू आपल्या कामाला लागतो, की जे जे पोटामध्ये एन्झाईम्स, जे सलायवा, जे गॅस्ट्रिक ज्यूस याची प्रोसेस चालू होते. आणि हे सर्व होतं ते इलेक्ट्रिकल सिग्नल्सच्या रूपात, जे डोळ्यामधून आपण अजून डिटेलमध्ये सांगितलं तर जे आपण अ, पाहतो अन्न, ते डोळ्यामधून जे ऑप्टिक नर्व्हज असतात त्यामधून ते ऑप्टिक कायझ्मामधून जे राईट लेफ्ट ब्रेन, नंतर ऑक्सिपिटल लोब, नंतर मग ब्रेनला ते सिग्नल्स भेटत असतात, कंटिन्युअस भेटत असतात. जे सिग्नल आहे, जे आपण काय ऍक्टिव्हिटी करतोय, जे काम करतोय, ते आपल्या ब्रेनला समजत असतं. मग त्या प्रकारे ब्रेन काम करतो. म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नल्स आहेत, जे सिनॅप्सेस आहेत, ते फार महत्वाचे आहेत. आणि त्याच्यामध्ये जर इंटरप्शन आलं, त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम आली, तर तेव्हा आपल्या माइंडला जे ऍक्टिव्हिटी कार्य करायचं आहे, त्यामध्ये इम्बॅलन्स तयार होतो. माइंड एक प्रकारे कन्फ्युजन तयार होतं. मग तेच आपण जेवण करताना जर आपलं लक्ष नसेल खाताना, तर मग ते इलेक्ट्रिकल सिग्नल जे आहेत ते डिस्टर्ब होतात. आणि आपल्या मेंदूला जे काम असतं, जे ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स तयार होतात. जसे की आता आपण अन्न खाणार आहोत आणि मग त्याच्यानंतर मग जे आपल्या पोटामध्ये HClचं प्रमाण, हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा जे गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत, जे पॅनक्रियाटिक ज्यूस आहेत, जे एन्झाईम्स बनायला हवे होते, ते ते एन्झाईम्स त्या ज्या प्रमाणात बनले पाहिजे, ते नाही बनणार. जर जे इलेक्ट्रिकल सिग्नल्स आहेत, जे आपल्या ब्रेनकडे पोहोचतात, त्यामध्ये जर इंटरप्शन आलं आणि ते कधी डिस्टर्ब होतात, जर आपलं लक्ष नसेल प्रॉपरली, जर आपली मनस्थिती व्यवस्थित नसेल, त्यावेळेला ते सिग्नल्स ज्या प्रकारे आपल्या ब्रेनला पोहोचले पाहिजेत, ज्यावेळेला ते सिग्नल्स इंटरप्ट होतात, प्रॉपर प्रकारे नाही होत. मग बाकीच्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत, डायजेशनच्या रिलेटेड, त्या देखील डिस्टर्ब होतात. जसं समजा जर आपण पोट जे आहे आपलं, त्याला समजलं एका भट्टीच्या उदाहरणाने कन्सिडर केलं, की आपलं पोट हे एक भट्टी आहे, आगीची भट्टी जी असते आणि त्यामध्ये जी आगीमध्ये जी भट्टीमध्ये जितकी आग राहिली पाहिजे, असली पाहिजे, जसं समजा की 60%, 70% हे काम मेंदू डिसाईड करतं. ती प्रमाणबद्ध असली पाहिजे. जास्ती जरी झाली तरी प्रॉब्लेम, कमी जरी असेल तरी प्रॉब्लेम. मग त्यासाठी मेंदूला जे सिग्नल्स भेटत असतात, जेव्हा नाहीतर आपण जर लक्ष देऊन खात नसेल, त्यावेळेला मेंदू कन्फ्यूज होतो, की आपण कोणतं बरं काम करतोय, कोणती ऍक्टिव्हिटी करतोय. टीव्ही बघतो आहे, टीव्हीमध्ये खूप सारे कंटेंट चालू असतात. त्याप्रकारे आपली मनस्थिती बदलत राहते. जी हार्टबीट जे आहेत, कमी जास्त त्या कंटेंट प्रमाणे त्याच्याशी आपण इमोशनली कनेक्ट होऊन गेलेलो असतो. टीव्ही शिवाय किंवा कोणाशी काही बोलताना फोनवर. म्हणजे आपण काय खातो आहोत, ते अन्न, त्याकडे आपलं पूर्ण लक्ष नाही राहत. मग त्या कारणामुळे असे प्रॉब्लेम होतात, जसे की HClचं प्रमाण कमी जास्त झालं, तर तुम्हाला ॲसिडिटी वगैरे किंवा गॅस, अपचन सारखे चान्सेस होऊ शकतात. किंवा असंही समजा, की जर एखाद्या वेळी ते अन्न पचलं देखील, हां, चला बाबा काही प्रॉब्लेम झाले नाही. तरी असं आहे, की ज्या अन्नामध्ये जे पौष्टिक पदार्थ होते, ज्याची जी मात्रा होती, समजा ते तुम्हाला पूर्णरित्या नाही भेटणार. जसं की समजा त्या अन्नामध्ये अ, 50% पौष्टिक मिनरल्स, व्हिटॅमिन, प्रोटीन जेव्हा आपण न्यूट्रिशनल गोष्टी ज्या म्हणतो, होत्या.
मग तुमचं जर लक्ष नसेल, तर मग तुमचं ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स इन युअर बॉडी विल बी रिड्यूस्ड. मग ते ॲब्झॉर्प्शन व्हायला हवं होतं, 50% न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये, पूर्ण ॲब्झॉर्प्शन बॉडीमध्ये व्हायला हवं होतं. नाहीतर मग ते कसं आहे, की तुम्हाला ओन्ली 10% आउट ऑफ 50% 5% किंवा 10% न्यूट्रिशन तुमच्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होणार. मग त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यापेक्षा जेवण न केलं बरं. कारण जेवण आपण कशासाठी करतो? एनर्जीसाठी, ऊर्जा, जे आपलं मेन महत्वाचं कारण, ज्यासाठी आपण जेवण करतो, तेच फुलफिल नाही होत. त्यासाठीच अन्न हे आवडीने लक्ष देऊन खाल्लं पाहिजे. मग ते तुमचे व्हेज जेवण असो, की नॉन-व्हेज जेवण असो, की कधी वेळा आपण जे म्हणतो, जे जंक फूड वगैरे आपण म्हणतो, ते असेल, आवडीनेच खाल्ला पाहिजे, लक्ष देऊन. कारण जंक फूड जरी खाल्लं, त्यामधून जे आपल्याला एक्स्ट्रा कॅलरीज किंवा काहीच कॅलरीज न भेटणे, एक्स्ट्रा कॅलरीज म्हणजे जे आपण म्हणतो, जे वजन वाढण्यासाठी कारणीभूत आहे, किंवा नो कॅलरीज म्हणजे ज्यामध्ये न्यूट्रिशन हे 0% आहे. जसं मैद्याचे वगैरे पदार्थ झाले, त्यातून आम्हाला काहीच नाही भेटणार. तरी देखील ते आवडीने खाल्लं पाहिजे. जंक फूड हे अव्हॉइड केलं तर बरंच आहे. पण तरी देखील आपण कधी काही वेळी खातो. मग त्यासाठी ते आवडीने खाल्लं पाहिजे. मग त्याच्यामुळे जे होणारे काही प्रॉब्लेम असतील, तर ते कमी होतील यासाठी. जेवण हे प्रसादासारखे खाल्ले पाहिजे. आपण देवाचा प्रसाद कसा खातो? एक हात पुढे करून, अगदी खूप चांगल्या भावनेने त्याचा आदर करून आपण प्रसाद खातो. तर तेच म्हणत होतो, की प्रसाद जसा आपण खातो, देवाचा प्रसाद, त्याच भावनेने जेवण देखील केलं पाहिजे. प्रसाद थोडासा जरी असेल, तरी असं वाटतं, की आपल्याला देव भेटला असं वाटतं. आणि त्यामध्ये जर प्रसादामध्ये जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी असेल, ती आपल्याला भरपूर भेटणार, पुरेपूर भेटणार. कारण त्या भावनेने, आवडीने आपण खाल्लेलं असतं. आजच्या ह्या धावपळीच्या जगामध्ये आजकाल जसा माणूस धावतो आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, पण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, जे जेवणाला आपण जेवणासाठी आपण मेहनत करतो, धावपळ करतो सर्व काही. मग तेच जर आपण लक्ष देऊन नाही खाल्लं, तर त्याचे परिणाम वेगळे होण्याची शक्यता असते. त्यासाठी जेवण हे तुम्ही आवडीने करत असाल, लक्ष देऊन, तर फार चांगली गोष्ट आहे. खूप भारी गोष्ट आहे. नसाल तर सुरुवात करा. कारण त्यामुळे न करण्यामुळे जे होणारे परिणाम आहेत, ते कमी होतील. तुमच्या हेल्थमध्ये खूप फरक पडेल. तब्येतीमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. सुरुवातीला थोडे कठीण जाऊ शकते, पण एकदा सवय झाली की काहीच कठीण नाही. हळू फरक पडत असतो. पण प्रयत्न तरी केला पाहिजे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, की आपण किती खाल्लं पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे, किती प्रमाणात खाल्लं पाहिजे, टायमिंग वगैरे, वेळ, टायमिंग, काय पदार्थ खाल्ले पाहिजे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्या एका व्हिडिओमध्ये कव्हर नाही होणार. त्यासाठी दुसरा एक व्हिडिओ बनवेल लवकरच. पण सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट ती म्हणजे सगळ्यात बेसिक गोष्ट, की आपण आधी सुरुवातीला आवडीने लक्ष देऊन जेवण करायला सुरुवात केली पाहिजे. ही सगळ्यात फार महत्वाची गोष्ट आहे. बाकीच्या गोष्टी आपोआप होतील. पेशन्स देऊन ऐकल्याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद. थँक यू.